उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एक दोन महिन्यापूर्वी तुम्हाला सगळं पत्रव्यवहार केलेला आहे, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या, हे सगळं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला सोयीसुविधा दिली नाही। आणि आता जे आपण सगळ्यात मोठी बातमी बघतोय का आम्ही सुनावणी जी आहे ती तहकूब करण्यास उच्च न्यायालय जे आहे ते त्यांनी उद्यापर्यंत तहकूब करण्यास तयार आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय की पोलिसांचा फौजफाटा वाढलेला आहे आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की ही सुनावणी सुरू आहे, सुनावणी जी आहे ते उद्यापर्यंत तहकूब करण्यास तयार असं उच्च न्यायालयाने जे आहे ते म्हटलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने आता काय मुद्दे येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांना काहीसा दिलासा मिळालाय का, किंवा त्यांना आजच जे आहे ते हे मैदान जे आहे ते सोडावं लागणार हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। आम्ही लोकांना खाली करण्यास सरकारला सहकार्य करण्यास आणि गाळ्या काढण्यास सांगितलेलं आहे असं पुन्हा एकदा सतीश माने शिंदे जे आहे त्यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे नेमकं कोर्ट असेल किंवा पोलीस असतील, राज्य सरकार असेल, कसं बघतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय की सातत्याने कोर्ट जे आहे ते विचारतोय की तुम्ही नियमांचं, आमच्या आदेशाचं पालन केलं का। त्याच्यावरती आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहेत ते सातत्याने सांगताना बघतायत की आम्ही आदेश दिलेले आहेत, आम्ही सांगितलेलं आहे गाड्या काढण्यासाठी, गर्दी कमी करण्यासाठी, मात्र राज्य सरकारच्या वतीनं जे काही सरकारचे वकील आहेत ते सांगतात की अद्यापपर्यंत कुठल्या प्रकारची पूर्णपणे जे आहे ते कारवाई झालेली नाही। त्यामुळे गर्दी आपल्याला त्याच ठिकाणी पाहायला मिळते आणि गाड्यासुद्धा त्याच ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं सुद्धा आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे असं आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसामध्ये ज्या प्रकारे आंदोलनकर्त्यांकडनं मोठा गोंधळ जो आहे तो सुरू असल्याचं सांगितलं जात होतं, तशी जी आहे भूमिका राज्य सरकारने कोर्टामध्ये मांडलेली होती आणि त्याच्यावरती अनेक जे आहे ते आक्षेप घेण्यात आलेले होते। कोर्टाने सुद्धा ताशेरे ओढलेले होते आणि त्यावरती आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे ते सांगतायत की आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं सगळ्या आंदोलनकर्त्यांना आव्हान केलेलं आहे। त्यामुळे यापुढे आम्ही शांतता बाळगू असं सुद्धा एक प्रकार त्यांचं जे आहे ते म्हणणं पाहायला मिळते। मात्र प्रश्न राहतो की ज्या प्रकारे थेट कोर्टाने निर्देश दिलेले आहेत का तुम्ही कुठल्या आधारे जे आहे ते हे आंदोलन सुरू करताय, कारण कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आणि परवानगी नसताना तुम्ही कुठल्या आधारावरती त्या ठिकाणी बसलेले आहात असा प्रश्न जो आहे तो कोर्टाने विचारलेला होता। त्यामुळे आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा त्यांच्या या भूमिकेवरती कोर्ट आपली काही भूमिका स्पष्ट करतंय का, काही निर्देश देतंय का, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आपण पाहतोय की आता दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या भेटीला विखे पाटील यांचं शिष्टमंडळ आलेलं आहे। राज्य सरकारने मराठा आंदोलनासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष हे विखे पाटील आहेत। त्यामुळे विखे पाटील आता नेमकं त्यांचं समाधान जे आहे जरांगे पाटलाचं करू शकतील का। ज्या प्रकारे मॅरेथॉन त्यांच्या सुद्धा बैठका सुरू आहेत, काल सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली, आज सुद्धा उपसमितीची बैठक पार पडलेली आहे। त्यामुळे या सगळ्या निर्णयावरती आंदोलक जे आहे ते तयार होणार का, आंदोलन मागे घेणार का, की आपल्या आंदोलनाचा जो काही झेंडा आहे असाच कायम ठेवणार, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। ठीक आहे राजू, असे सोबत रहा। आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालंय आपण बघतोय, तर त्याच वेळेला दुसरीकडे विखे पाटील यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळ आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचतंय। जरांगे पाटील यांच्या वतीनं, आंदोलकांच्या वतीनं सतीश माने शिंदे हे बाजू मांडताना दिसतायत, दुसरीकडे महाधिवक्ते, राज्य सरकारचे वकील हे सुद्धा बाजू मांडतायत। खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने युक्तिवाद सध्या सुरू आहे। सतीश माने शिंदे यांनी म्हटलंय की आम्ही या परिसरामधले जे रस्ते आहेत ते मोकळे करायला सांगितले, ते सरकारला सहकार्य करावं, अशीच खरं